नमस्कार मित्रांनो, माझे नाव प्रवीणा आहे। मी सध्या MBBS च्या फायनल इयरला शिकत आहे आणि आज मी तुम्हाला ट्रान्सपोर्ट इन प्लांट हे टॉपिक शिकवणार आहे। तर चला सुरू करूयात। सर्वात आधी ट्रान्सपोर्ट म्हणजे नेमकं काय? तर बाय डेफिनेशन वी विल कंटिन्यू इन इंग्लिश ॲज वेल एज मराठी, दोन्ही भाषांमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। ठीक आहे, चला। तर ट्रान्सपोर्ट म्हणजे नेमकं काय? तर तुम्ही या चित्रामध्ये बघू शकता की ट्रान्सपोर्ट तुम्हाला इथे खूप साऱ्या वाहन दिसताय, तुम्हाला रोड दिसतोय आणि त्या रोडवर वाहनं काही पुढे जात आहे, काही मागे जात आहे, काही इकडे जात आहे, काही तिकडे जात आहे। सो दॅट इज नथिंग बट ट्रान्सपोर्ट। सो बाय डेफिनेशन वी कॅन से ट्रान्सपोर्ट मीन्स मूवमेंट ऑफ। आता ऑब्विसली जर रोड असेल तर गाड्या मूव्ह करणार त्याच्यावर, बट आता प्लांट्स मध्ये तर गाड्या मूव्ह नाही ना करणार। तर मग प्लांट्स मध्ये काय मूव्ह करतात? तर मॉलिक्युल्स म्हणजे छोटे छोटे कण। तर मूवमेंट ऑफ मॉलिक्युल्स फ्रॉम वन पार्ट टू अदर पार्ट of plant is called as transport। म्हणजेच मूवमेंट म्हणजे चालणं। ठीक आहे, मूवमेंट ऑफ मॉलिक्युल्स। आता मॉलिक्युल्स म्हणजे एक्झॅक्टली काय? तर आपल्या प्लांट मध्ये कोणते मॉलिक्युल्स फिरणार आहेत? मूवमेंट म्हणजे फिरणं, ठीक आहे ना। आणि कशाचं फिरणं आहे? मॉलिक्युल्सचं। कोणते मॉलिक्युल्स मग? तर प्लांट मध्ये काय मूव्ह करतं? एकतर पाणी, वॉटर मॉलिक्युल्स किंवा फूड। ठीक आहे ना, प्लांट मध्ये फूड म्हणजे कार्बोहायड्रेट असतं। ठीक आहे, ठीक आहे। तर मूवमेंट म्हणजे एका चालणं। ठीक आहे, तर मूवमेंट ऑफ मॉलिक्युल्स म्हणजे कोणते मॉलिक्युल्स? एक तर वॉटर मॉलिक्युल्स किंवा फूड मॉलिक्युल्स। मूवमेंट ऑफ मॉलिक्युल्स कुठून? फ्रॉम वन पार्ट ऑफ प्लांट, एका प्लांटच्या एका पार्ट पासून कुठपर्यंत? टू अदर पार्ट ऑफ प्लांट, प्लांटच्या दुसऱ्या भागापर्यंत। मूवमेंट ऑफ मॉलिक्युल्स फ्रॉम वन पार्ट, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर मॉलिक्युल्सचं चालणं किंवा धावणं, यालाच आपण काय म्हणतो? तर ट्रान्सपोर्ट इज कॉल्ड एज ट्रान्सपोर्ट। ठीक आहे, आता बघा तुम्हाला इथे दिसते चित्रामध्ये की गाड्यांना चालण्यासाठी किंवा एका जागेहून दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी त्यालाच आपण ट्रान्सपोर्ट म्हणतो ना। कोणत्याही वस्तूचं किंवा कोणत्याही मॉलिक्युलचं एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाणं म्हणजेच ट्रान्सपोर्ट, बरोबर। तर इथे गाड्यांना जाण्यासाठी आपल्याला काय दिसतात? इथे रोड्स आहेत, बरोबर। तर मग प्लांट्स मध्ये असं काय आहे ज्याच्या थ्रू हे वॉटर मॉलिक्युल्स म्हणा किंवा फूड मॉलिक्युल्स म्हणा, जे एका भागावरून दुसऱ्या भागावर जातात, बरोबर। हे प्रश्न असला पाहिजे ना आपला, बरोबर। जसं गाड्यांना चालण्यासाठी रोड आहे, तसं प्लांट्स मध्ये काय आहे ज्याच्या थ्रू हे जे वॉटर मॉलिक्युल्स किंवा फूड मॉलिक्युल्स एका जागेहून दुसऱ्या जागेवर जातात, बरोबर। तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे, त्या झायलम आणि फ्लोएम, बरोबर। झायलम आणि फ्लोएम हे प्लांट मध्ये असतात, बरोबर। जसं रोडवर गाड्यांना एका भागावरून दुसऱ्या भागावर जाण्यासाठी रोड असतात, गाड्यांना एका भागावरून दुसऱ्या भागांवर जाण्यासाठी गाड्या असतात, तसं प्लांट्स मध्ये वॉटर मॉलिक्यूल किंवा फूड मॉलिक्यूलला एका भागापासून दुसऱ्या भागावर जाण्यासाठी काय असतात? तर झायलम आणि फ्लोएम, बरोबर। तर आपल्याकडे दोन गोष्टी आहेत ज्याला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जायचंय, दॅट इज टू मॉलिक्युल्स आर देअर। दोन मॉलिक्युल्स आहेत, दोन गोष्टी आहेत ज्यांना एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जायचंय, जे की वॉटर आहे आणि दुसरं फूड। बरं, मी इतकं म्हणताय की एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जायचंय, कशासाठी जायचं आहे? बघा, तुम्हाला माहिती असेल की प्लांट मध्ये जे पाणी असतं ते कुठून येतं? खालून जमिनीतून येतं, बरोबर। पाणी जमिनीतून येतं, पण त्या पाण्याची गरज वरती म्हणजे झाडाची जे पानं आहे, झाडावर लागणारे फुलं आहे, झाडावर लागणारे फळं आहे, या सगळ्यांना पाण्याची गरज आहे। आणि पाणी कुठून येतं? पाणी येतं जमिनीतून, बरोबर। मग जमिनीतून आलेलं पाणी ते वरतीपर्यंत पोहोचणं गरजेचं, बरोबर। मग ते पाणी खालून वरपर्यंत पोहोचवण्यासाठी ट्रान्सपोर्ट होणं गरजेचं, बरोबर। हे एक गोष्ट झाली। दुसरी गोष्ट बघा, फूड। तुम्हाला माहिती असेल की प्लांट्स मध्ये, झाडांमध्ये प्लांट्सचे जे पानं असतात त्या पानांमध्ये फोटोसिंथेसिस नावाची एक प्रोसेस होते आणि त्या फोटोसिंथेसिस नावाच्या प्रोसेस मधून
कार्बोहायड्रेट किंवा म्हणा फूड मॉलिक्युल्स बनतात, बरोबर. फूड कुठे बनलं लिव्स मध्ये, म्हणजे झाडांच्या पानांमध्ये. पण त्या फूडची गरज फक्त पानांमध्ये आहे का? नाही, तर त्या फूडची गरज खाली जमिनीमध्ये असणारे रूट्स, मुळं यांना पण गरज आहे, आणि वरती असणारे फुलं, फळं यांना पण त्या अन्नाची गरज आहे, बरोबर, त्या फूडची गरज आहे. मग प्लांट्सच्या पानांमध्ये बनलेलं फूड हे खाली जमिनीमध्ये असणाऱ्या मुळं आणि वरती असलेले फुलं, फळं यांना पोहोचवणं गरजेचं आहे. मग ते पोहोचवणं कशाने पॉसिबल आहे? तर ट्रान्सपोर्ट या मेथडनी, बरोबर. आता बघा, वॉटर मॉलिक्युल्सला मूव्ह करण्यासाठी असतात आपल्याकडे झायलम. तर पाण्याला खालून वरपर्यंत जाण्यासाठी काय असतात? झायलम. जसं आपल्या बॉडीमध्ये नसा असतात, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये नसा असतात ज्याच्या थ्रू आपलं जे ब्लड आहे ते प्रत्येक, म्हणजे आपल्या बॉडीमधल्या प्रत्येक पार्टला सप्लाय होतं, त्याच प्रकारे प्लांट्समध्ये झायलम नावाच्या नळ्या असतात. झायलम आणि फ्लोएम नावाच्या नळ्या असतात, जे काय करतात? फूड म्हणा किंवा पाणी म्हणा, वॉटर किंवा फूड यांना एका जागेपासून दुसऱ्या जागेवर पोहोचवण्याचं काम करतं, बरोबर. जसं गाड्यांसाठी रोड आहे, तशा प्रकारे वॉटर आणि फूड यांच्यासाठी झायलम आणि फ्लोएम आहे, ठीक आहे. तर पाणी मूव्ह करण्यासाठी असतं झायलम, ठीक आहे. झायलम थ्रू काय मूव्ह होतं? वॉटर, ठीक आहे. ऑब्व्हियसली आता तुम्हाला इथून तर कळलं असेल की मी आताच तुम्हाला सांगितलं होतं की पाणी कुठून येतं? जमिनीतून येतं. बघा, तुम्हाला इथे दिसेल वॉटर अँड मिनरल्स, हे लाल रंगाची नळी तुम्हाला ॲरो दिसणार, बरोबर. तर खालून येणारं पाणी आणि मिनरल्स, वॉटर आणि मिनरल्स हे रूट्स ऍब्झॉर्ब करतात, रूट्स शोषून घेतात, बरोबर. आणि ते ऍब्झॉर्ब झालेलं वॉटर आणि मिनरल्स हे वरपर्यंत जात आहे. बघा, तुम्हाला दिसेल इथे ॲरो वरपर्यंत जात आहे, आणि हे ज्या नळीतून जात आहे त्या नळीला आपण म्हणतो झायलम, ठीक आहे. आता तुम्ही मला सांगा की पाणी कुठून येत आहे? खालून येत आहे. जात कुठे आहे? वरती जात आहे. फक्त एकाच बाजूला जात आहे, बरोबर. त्यामुळे इथे तुम्हाला लिहिलेलं दिसेल की झायलम मध्ये काय असते? वन वे फ्लो, म्हणजे एकाच भागेला, म्हणजे युनिडायरेक्शन, एकाच जागेकडे जातात ते, ठीक आहे ना. युनिडायरेक्शनल फ्लो असतं, ठीक आहे. युनिडायरेक्शनल फ्लो असते. युनिडायरेक्शनल म्हणजे एकाच भागाकडे जातात, एकाच दिशेने जातात. डायरेक्शन म्हणजे एकाच दिशेने जातात, ठीक आहे ना. युनिडायरेक्शनल फ्लो असतं, बरोबर. आता त्याच्याच अगेन्स्ट बघा इकडे, आता मी तुम्हाला सांगितलं की पाण्यासोबत फूड पण मूव्ह करणं गरजेचं आहे, बरोबर. तर फूड मूव्ह होतात फ्लोएम थ्रू, ठीक आहे. बघा, मी तुम्हाला आता सांगितलं होतं की फूड कुठे बनतं? लिव्स मध्ये बनतं. मग फूड तिथून लिव्स मधून कुठे कुठे जातं? तर वरती फळं आणि फुलांना जातं, आणि खाली असलेले मुळं इथं पण जातं, बरोबर. म्हणजे वरती पण जायचंय, खाली पण जायचंय, बरोबर ना. तर त्यामुळे फ्लोएम मध्ये जे आहे फ्लो ते बाय डायरेक्शनल असते. बाय डायरेक्शनल म्हणजे दोन दिशेमध्ये जाते. कोणती दिशा? एकतर वरत आणि खाली, दोन दिशेने जाते, ठीक आहे ना. बाय डायरेक्शनल फ्लो असते. तर इतकं तर तुम्हाला क्लिअर झालं असेल की झायलम नावाच्या नळ्या असतात ज्याच्यामधून पाणी जातं, आणि ते कोणत्या दिशेने जातं? एकच दिशेने जातं. कोणती दिशा आहे ती? खालून वरपर्यंत, ठीक आहे. आणि फ्लोएम नावाच्या नळ्या असतात ज्याच्यामधून फूड मॉलिक्यूल जातात, ठीक आहे. आणि फूड मॉलिक्यूल कोणत्या दिशेने जातात? वरती पण जातात, म्हणजे फळं आणि फुलांना पण जातं, आणि खाली म्हणजे मुळांना पण जातं, म्हणजे बाय डायरेक्शनल फ्लो असते, ठीक आहे. मग त्यानंतर इथे तुम्हाला दिसणार बघा, झायलम मधून वॉटर अँड मिनरल्स जात आहेत, आणि इथे फ्लोएम मधून फूड मॉलिक्युल्स. मेन वॉटर तर ठीक आहे, वॉटर ऑब्व्हियसली बघा, वॉटर तिथे का बरं दिले? तुम्हाला प्रश्न येणार ना. आता फूड, आता कार्बोहायड्रेट जे आहे सॉलिड फॉर्म मध्ये असते, ठीक आहे. आणि सॉलिड गोष्ट एका भागेवरून दुसऱ्या भागेवर स्वतः नाही जाऊ शकत, मग त्याला डिझॉल्व्ह करण्यासाठी तिथे वॉटर आहे, ठीक आहे ना. तर वॉटर आणि फूड हे डिझॉल्व्ह असते, एकमेकांमध्ये मिश्रण असते त्यांचं, आणि ते बाय डायरेक्शन म्हणजे दोन डायरेक्शन, टू वे फ्लो म्हणजे बाय डायरेक्शनल फ्लो असते त्याचं, ठीक आहे. म्हणजे वर पण जातात आणि खाली पण जातात, ठीक आहे. कळलं तुम्हाला? पाणी कुठून? पाणी खालून म्हणजे मुळातून वरती कुठे? तर फळं झालं, फुलं झालं, पत्ते झाले, म्हणजे पानं झालं, या सगळ्या जागी जातात एका डायरेक्शन, युनिडायरेक्शन, खालून वरती, ठीक आहे. आणि लिव्स मध्ये काय होतं? फूड बनतं, आणि ते फूड कुठे जातं? खाली, म्हणजे मुळात पण जातं आणि वरती फळं आणि फुलं इथे पण जातं, म्हणजे दोन दिशेने जातं, वरती आणि खाली. सो बाय डायरेक्शनल फ्लो, ठीक आहे. आणि फ्लोएम थ्रू जातं फूड, ठीक आहे. चालेल, बाकीचे पॉइंट्स तुम्हाला तेवढे इम्पॉर्टंट नाहीये, ठीक आहे. चालेल. आता बघा, मी आतापर्यंत तुम्हाला ट्रान्सपोर्ट म्हणताय. ट्रान्सपोर्ट म्हणजे काय? तर कोणत्याही गोष्टीचं एका जागेवरून, आता ऑब्व्हियसली प्लांट्स मध्ये ती गोष्ट काय असणार आहे? मॉलिक्युल्स. कोणते मॉलिक्युल्स? वॉटरचे मॉलिक्युल्स आणि फूडचे मॉलिक्युल्स, ठीक आहे. तर ट्रान्सपोर्ट म्हणजे एक्झॅक्टली काय? तर कोणतेही मॉलिक्युल्स
प्लांटच्या एका पार्टमधून दुसऱ्या पार्टमध्ये जातात त्या प्रोसेसला किंवा त्या प्रक्रियेला आपण म्हणतो ट्रान्सपोर्ट. ठीक आहे, आताच आपण बघितले याच्या अगोदरच्या स्लाइडमध्ये की ट्रान्सपोर्ट जे आहे त्यासाठी 2 नळ्या आहेत आपल्या प्लांट्समध्ये, एक झायलम आणि फ्लोएम. झायलम मधून पाणी जातं आणि फ्लोएम मधून फूड जातं. बरोबर. आता बघा ट्रान्सपोर्टचे 2 प्रकार आहे. ठीक आहे, ट्रान्सपोर्टचे 2 प्रकार आहे. ठीक आहे, कोणतं तर एक ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आणि पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्ट जे आहे, अच्छा हे ट्रान्सपोर्ट कोणतं, प्लांट मध्ये होणारं ट्रान्सपोर्ट. ठीक आहे ना, प्लांट मध्ये होणारं ट्रान्सपोर्ट जे आहे त्याचे 2 प्रकार आहे, एक ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आणि पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. तर या दोघांमध्ये फरक काय आहे, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. इथून पुढे एक लक्षात ठेवा, कधीही तुम्हाला जर ऍक्टिव्ह आलं, ऍक्टिव्ह म्हणजे अशी काहीतरी गोष्ट ज्याच्यामध्ये तुम्हाला एनर्जी प्रोव्हाइड करावी लागणार. ठीक आहे, आणि पॅसिव्ह म्हणजे अशी कोणतीही गोष्ट ज्याच्यामध्ये तुम्हाला एनर्जी प्रोव्हाइड करायची गरज नाही, स्वतः होऊन जाते. ठीक आहे, तुम्हाला बाहेरून काही फोर्स लावायची गरज नाहीये. ठीक आहे, हे इथून पुढे तुम्हाला पूर्ण एमबीबीएस लाईफ मध्ये पण हेल्पफुल राहील. ठीक आहे, तर लक्षात घ्या, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे नावातूनच कळतं. ऍक्टिव्ह म्हणजे काहीतरी कोणतं तरी असं ट्रान्सपोर्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करण्याची गरज आहे. ठीक आहे, आपल्याला बाहेरून एनर्जी द्यावी लागणार आहे. ठीक आहे, आता मला तुम्ही सांगा, जर मी तुम्हाला म्हटलं की सर्वात अगोदर आपण कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट काय असते अगोदर समजून घेऊया. ग्रेडियंट एवढं लक्षात घ्या, ग्रेडियंट म्हणजे अंतर. ग्रेडियंट म्हणजे अंतर. ग्रेडियंट म्हणजे अंतर. ठीक आहे, आणि कॉन्सन्ट्रेशन म्हणजे प्रमाण. ठीक आहे, तर बघा मी तुम्हाला जर सांगेल की एखादी 2 बॉटल घेतल्या मी. ठीक आहे ना, एका बॉटलमध्ये तुम्हाला 2 बॉटल घेतल्या मी, बरं 2 ग्लास घेतले. एका ग्लासमध्ये मी पूर्ण भरून पाणी घेतलंय आणि दुसऱ्या ग्लासमध्ये मी अर्ध पाणी घेतलंय. बरोबर, तर तुम्हाला इतकं तर कळेल की याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे आणि इथे पाण्याचं प्रमाण कमी आहे. बरोबर, तर दॅट इज ओनली कॉन्सन्ट्रेशन. आता दोघांमध्ये पाणी सारखं आहे का, नाही, पाणी वेगवेगळं आहे, एकामध्ये जास्त एकामध्ये कमी आहे. तर यालाच आपण ग्रेडियंट म्हणतो. ग्रेडियंट म्हणजे अंतर. ठीक आहे, आणि कॉन्सन्ट्रेशन मध्ये अंतर म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. ठीक आहे, तर याचं ऍक्च्युली म्हणजे गरज काय हे समजून घेण्याची. ठीक आहे, तर ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये काय होतं की या प्रोसेसमध्ये वॉटर मॉलिक्युल्स म्हणा किंवा फूड मॉलिक्युल्स म्हणा, हे हायर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे जास्ती प्रमाणात जिथे आहे तिथून लोअर कॉन्सन्ट्रेशन जिथे त्यांचं प्रमाण कमी आहे तिथे मूव्ह करतात. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मी वॉटर घेतलं तर ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये काय होते, ठीक आहे, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आणि पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आपण डिफरन्स वाईज घेऊया. ठीक आहे, तर कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट तर तुम्हाला इथे कळलं असेल. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे प्रमाणामध्ये अंतर, ग्रेडियंट म्हणजे अंतर, एकामध्ये ज्याच्यामध्ये जास्ती पाणी आहे त्याच्या आणि एकामध्ये कमी पाणी आहे. बरोबर, 2 बॉटल घेतल्या मी, एकामध्ये जास्ती पाणी आहे दुसऱ्यामध्ये कमी पाणी आहे. तर या दोघांमध्ये काय म्हणणार मी, ग्रेडियंट आहे, अंतर आहे, पाण्याचं अंतर आहे. ठीक आहे, चालेल. तर ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आणि पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट काय, तर कोणत्याही गोष्टीला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जर मूव्ह करायचं आहे तर कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट असणं गरजेचं आहे. म्हणजेच अंतर असणं, प्रमाणात अंतर असणं गरजेचं आहे. ठीक आहे, जर एखादी गोष्ट बरं आपण 2 कप घेऊया. एका कप मध्ये मी म्हणेन की इथे कॉन्सन्ट्रेशन जास्ती आहे, इथे कॉन्सन्ट्रेशन जास्ती आहे, इथे कॉन्सन्ट्रेशन जास्ती आहे आणि इथे कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. ठीक आहे, तर दोघांमध्ये कॉन्सन्ट्रेशनचं अंतर आहे. 2 मग आहे, दोन्ही मग मध्ये एक सोल्युशन्स आहेत. ठीक आहे, आणि एका मग मध्ये जे सोल्युशन आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्ती आहे आणि दुसऱ्या मग मध्ये जे सोल्युशन आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. ठीक आहे, तर जर एखादी वस्तू त्याच्या हायर कॉन्सन्ट्रेशन पासून जिथे त्याचं प्रमाण जास्ती आहे, हायर कॉन्सन्ट्रेशन पासून जिथे त्याचं प्रमाण कमी आहे तिथे जर जात असेल, हायर कॉन्सन्ट्रेशन पासून लोअर कॉन्सन्ट्रेशन मध्ये जात असेल, हायर कॉन्सन्ट्रेशन पासून लोअर कॉन्सन्ट्रेशन, बघा कळत आहे तुम्हाला, हायर वरून जास्ती कॉन्सन्ट्रेशन आहे तिथून कमी कॉन्सन्ट्रेशन वर जात आहे. ठीक आहे ना, वरून जास्ती कॉन्सन्ट्रेशन पासून कमी कॉन्सन्ट्रेशन मध्ये जात आहे, वरून खाली येत आहे, तर त्याला आपण म्हणतो पॅसिव्ह मुवमेंट. पॅसिव्ह मुवमेंट किंवा पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. मुवमेंट मतलबच ट्रान्सपोर्ट म्हणजेच मुवमेंट होते. ठीक आहे, तर पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये काय होतं की देर इज मुवमेंट. पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये काय होते, मुवमेंट होते. कशाचं मुवमेंट, मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स, कोणत्याही मॉलिक्युल्सचं मुवमेंट. कुठून कुठे, हायर कॉन्सन्ट्रेशन जिथे कॉन्सन्ट्रेशन जास्ती आहे, फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू
कुठे, जिथे कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. ठीक आहे. तर बेसिक डेफिनेशन, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे कोणते, ट्रान्सपोर्ट नावातच काय, ट्रान्सपोर्ट म्हणजे काहीतरी मूव्ह करणार आहे. तर काय मूव्ह करणार आहे, मॉलिक्युल्स मूव्ह करणार आहे. कुठून कुठे मूव्ह करणार आहे, फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. जिथे प्रमाण जास्ती आहे तिथून लोअर कॉन्सन्ट्रेशन, जिथे प्रमाण कमी आहे तिथे मुवमेंट होणार आहे. ठीक आहे. याला आपण पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणतो. ठीक आहे. याचं अपोजिट ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजेच जर का एखादी मॉलिक्यूल लोअर कॉन्सन्ट्रेशन, जिथे त्याचं प्रमाण कमी आहे, तिथून हायर कॉन्सन्ट्रेशन, जिथे त्याचं प्रमाण जास्ती आहे, तिथे जर मूव्ह करत असेल, लोअर कॉन्सन्ट्रेशन पासून हायर कॉन्सन्ट्रेशन मध्ये मूव्ह करत असेल, तर त्याला आपण म्हणतो ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ठीक आहे. म्हणजे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट काय, याची डेफिनेशन काय बनणार, इथे इट इज ऑल्सो मुवमेंट. ठीक आहे ना. ट्रान्सपोर्ट म्हणजेच मुवमेंट आहे. कशाची मुवमेंट आहे, तर मुवमेंट आहे कशाची, मॉलिक्युल्सची. कुठून कुठे मुवमेंट आहे, मॉलिक्युल्सची. कुठून कुठे, फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन, जिथे कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, टू हायर कॉन्सन्ट्रेशन, जिथे कॉन्सन्ट्रेशन जास्ती आहे. ठीक आहे. आता मला सांगा, जर एखादी गोष्ट, तुम्ही सपोज पहाडावर बसले आहे, तिथून तुम्ही खाली एखादी दगड फेकतोय, वरून खाली, हायर टू लोअर. जर तुम्ही वरून काही खाली फेकताय तर तुम्हाला फक्त एक छोटासा धक्का द्यावा लागणार, बरोबर, ते आपोआप होणार, बरोबर. तर इथे पॅसिव्ह मध्ये एनर्जी, ऑब्व्हियसली तुम्हाला कमी एनर्जी लागणार ना. त्याच्यामुळे दिस इज नॉट एक्झाम्पल, जस्ट तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सांगते मी, की आता सपोज एखादी एक कंडिशन इमॅजिन करा, की तुम्ही एक दगड आहात, ते तुम्ही एक दगड नाही, एखादी दगड घेतलाय आपण, ते दगड पहाडाचं वरून खाली फेकतोय. ठीक आहे. तर वरून खाली जर आपण दगड फेकतोय तर आपल्याला थोडीशीच एनर्जी लागणार, बरोबर ना. तर याच्यावरनं तुम्ही लक्षात ठेवू शकता की पॅसिव्ह, वरून हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. वरून खाली जर तुम्ही एखादी गोष्ट, म्हणजे हायर कॉन्सन्ट्रेशन पासून लोअर कॉन्सन्ट्रेशन मध्ये एखादी गोष्टी मूव्ह करताय, तर त्याला ऑब्व्हियसली कमी एनर्जी लागणार. ठीक आहे ना. सो कमी म्हणजेच इथे एनर्जी, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये देर इज नो रिक्वायरमेंट ऑफ एनर्जी. एनर्जीची गरज नसते. हायर कॉन्सन्ट्रेशन पासून लोअर कॉन्सन्ट्रेशन मध्ये गोष्टी आपोआप जातात. ठीक आहे. त्यांना एनर्जी प्रोव्हाइड करण्याची गरज नसते. ठीक आहे. आणि ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये काय होते, तुम्हाला खाली जिथे कमी आहे तिथून वरती चढवायचं आहे, खालून वरती, तर तुम्हाला खूप धक्का द्यावा लागणार, बरोबर ना. तर म्हणून इथे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये आपल्याला एनर्जी लागते, रिक्वायर्स एनर्जी. तर दोन गोष्टी लक्षात घ्या. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट काय, इट इज अ मुवमेंट. कशाचं मुवमेंट, मॉलिक्युल्सचं. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट इट इज अ मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स. कुठून कुठे, फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. आता ऑब्व्हियसली खालून लोअर कॉन्सन्ट्रेशन मधून हायर कॉन्सन्ट्रेशन, जास्ती कॉन्सन्ट्रेशन मध्ये घेऊन जायचं आहे, तर आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करावं लागणार, बरोबर. सो ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट रिक्वायर्स एनर्जी, बरोबर. आणि पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये काय होते, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट इट इज ऑल्सो ट्रान्सपोर्ट, म्हणजेच मुवमेंट. कशाचं मुवमेंट, मॉलिक्युल्सचं मुवमेंट. कुठून कुठे, मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स. कुठून, हायर कॉन्सन्ट्रेशन पासून लोअर कॉन्सन्ट्रेशन मध्ये. मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन इज कॉल्ड एज पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. ठीक आहे. आणि बिकॉज तुम्ही असा एक अंदाज, म्हणजे लक्षात ठेवा, एक चित्र लक्षात ठेवा, की वरून खाली काही फेकतो आपण, कमी एनर्जी लागते, बरोबर, आपोआप जाते ती गोष्ट, बरोबर ना. तर म्हणून इट रिक्वायर्स, डझंट रिक्वायर्स एनी एनर्जी. ठीक आहे. क्लिअर. आता जे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आहे त्याला अपहिल ट्रान्सपोर्ट म्हणतात, कारण की कमी पासून वरतीपर्यंत फेकायचं आहे, अपहिल ट्रान्सपोर्ट. ठीक आहे. आणि पॅसिव्हला डाऊनहिल ट्रान्सपोर्ट म्हणतात. का, कारण की जास्तीपासून कमी घेण्याचं आहे, डाऊनहिल ट्रान्सपोर्ट. ठीक आहे. तर इतकं क्लिअर झालं असेल. तर ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आणि पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट मीन्स मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. आणि ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टलाच आपण अपहिल ट्रान्सपोर्ट म्हणतो, पॅसिव्ह ट्रान्सपोर्टलाच आपण डाऊनहिल ट्रान्सपोर्ट म्हणतो. ठीक आहे. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट रिक्वायर्स एनर्जी, कारण की अपोजिट काम करायचं. ठीक आहे. आणि पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट डझंट रिक्वायर्स एनी एनर्जी. ठीक आहे. आता पॅसिव्ह ट्रान्सपोर्टचे 3 प्रकार आहेत, ऑस्मॉसिस, फॅसिलिटेड डिफ्युजन अँड डिफ्युजन. प्रत्येकाला आपण शिकणार आहोत. ठीक आहे. आय होप हे स्लाइड क्लिअर असेल. आपण पुढे पुन्हा रिवाइज करणार याला. ठीक आहे. चालते. चला बघा, इथे बघा, तुम्हाला इथे आता आतापर्यंत मी जे कॉन्सन्ट्रेशन म्हणत होते तुम्हाला इथे कळ. हे मॉलिक्युल्स आहे बघा, हे जे ग्रीन बॉल्स दिसतात ना तुम्हाला, दिस आर मॉलिक्युल्स. ठीक आहे. आता तुम्हाला इथं कळत असेल की इथे बघा मॉलिक्युल्स, इथे 3च ग्रीन बॉल आहे. म्हणजे मी म्हणू शकते की इथे कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, प्रमाण कमी आहे ना, कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. आणि आतमध्ये बघा खूप सारे बॉल्स आहेत, म्हणजे इथे कॉन्सन्ट्रेशन काय आहे, जास्ती आहे. कॉन्सन्ट्रेशन काय आहे, जास्ती आहे. आणि बघा आरो बघा कुठून कुठे जाते गोष्टी,
कमी ट्रान्सपोर्ट, लोअर कॉन्सन्ट्रेशन पासून मॉलिक्युल्स हायर कॉन्सन्ट्रेशनला जातात. तेच काय असते? ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. आताच आपण शिकलो. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टची डेफिनेशन मी आता सांगितली होती. इट इज अ मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन. बरोबर, क्लिअर. आता पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये बघा, इथे जास्ती बॉल्स दिसते तुम्हाला, बरोबर. तर इथे कॉन्सन्ट्रेशन काय? इथे कॉन्सन्ट्रेशन काय आहे? जास्ती आहे. आणि इथे बघा तुम्हाला 3च बॉल दिसत आहे, म्हणजे इथे कॉन्सन्ट्रेशन काय आहे? इथेच कॉन्सन्ट्रेशन काय आहे? कमी आहे. ठीक आहे. तर बघा तुम्हाला मॉलिक्युल्स मूव्ह होताना दिसत आहेत. मॉलिक्युल्स बघा चाललेत. कुठून चाललेत? हायर कॉन्सन्ट्रेशन पासून लोअर कॉन्सन्ट्रेशन मध्ये चाललेत. यालाच आपण काय म्हणतो? पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणतो. ठीक आहे. मी आताच तुम्हाला डेफिनेशन सांगितलं दोन्ही. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे काय असते? मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन. पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे काय असते? मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. क्लिअर. आता ऑब्विसली जर कोणती गोष्ट जास्त कॉन्सन्ट्रेशन पासून कमी कॉन्सन्ट्रेशन मध्ये न्यायची आहे तर तुम्हाला एनर्जी लागणार का? नाही लागणार. ठीक आहे. क्लिअर. नो एनर्जी रिक्वायर्ड. इथे एनर्जी लागणार नाही. नो एनर्जी. आणि इथे रिक्वायर्स एनर्जी. अच्छा, आता तुम्हाला माहिती असेल की बायोलॉजीमध्ये एनर्जीला आपण काय म्हणतो? एटीपी म्हणतो. ठीक आहे ना. तर रिक्वायर्स एनर्जी किंवा एटीपी. ठीक आहे. म्हणजेच मी काय म्हंटल की बॉडी म्हणा किंवा कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये एनर्जी कशा फॉर्म मध्ये असते? एटीपीच्या फॉर्म मध्ये असते. ठीक आहे. तर मग मी जर इथे म्हणत आहे की नो एनर्जी रिक्वायर्ड, म्हणजे एनर्जीची गरज नाही, म्हणजेच एटीपीची गरज नाहीये. ठीक आहे. आणि ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये रिक्वायर एनर्जी म्हणजे एनर्जीची गरज आहे, म्हणजेच एटीपीची गरज आहे. ठीक आहे. क्लिअर. आणि ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टलाच आपण म्हणतो लोअर पासून, बघा, कमी पासून जास्ती मध्ये जातात. ठीक आहे ना. सो इट इज अपहिल ट्रान्सपोर्ट म्हणतो आपण याला. ठीक आहे. अपहिल ट्रान्सपोर्ट. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टला अपहिल ट्रान्सपोर्ट म्हणतात. ठीक आहे. आणि पॅसिव्ह मध्ये काय असते? हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन मध्ये गोष्टी जातात. ठीक आहे ना. जास्ती प्रमाणापासून कमी प्रमाणात जातात. सो इट इज डाऊन हिल ट्रान्सपोर्ट म्हणतात त्याला. ठीक आहे. क्लिअर. चालेल. चला नेक्स्ट स्लाइड वर जाऊया. तर ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, अगेन हेच गोष्ट. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट इट इज नथिंग बट इट इज मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स. मुवमेंट ऑफ, एकदा डेफिनेशन प्रॉपरली लिहून घ्या. मी पुन्हा एकदा लिहिते. माझी रायटिंग थोडी करसिव आहे, तुम्हाला कळेल नाही. चालेल. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे काय? मुवमेंट. कशाचं मुवमेंट? मुवमेंट. कशाचं मुवमेंट? ऑफ मॉलिक्युल्स. मॉलिक्युल्सचं मुवमेंट. फ्रॉम कुठून? फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. आणि ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टलाच आपण काय म्हणतो? अपहिल ट्रान्सपोर्ट. अपहिल ट्रान्सपोर्ट. बघा हे एक ड्रॉइंग तुम्ही लक्षात ठेवू शकता. बघा खालून वरती घेऊन जाते दगड, तर बघा याला किती एनर्जी लावावी लागते ना. म्हणून आपण या डायग्राम वरून लक्षात ठेवू शकतो की कोणती गोष्ट जर खालून वरती घेऊन जायची आहे तर कशी एनर्जी प्रोव्हाइड करायला लागते. ठीक आहे ना. तर याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता की ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट साठी आपल्याला इट रिक्वायर्स एनर्जी. एनर्जी म्हणजे काय? तर एटीपी. एनर्जी म्हणजेच काय? तर एटीपी. बरोबर. चालते. चला पुढे जाऊयात. पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजेच काय? मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स. सगळं शिकवलंय तुम्हाला. ठीक आहे ना. मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स कुठून कुठे? फ्रॉम कुठून? फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन. फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन.
मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन, जिथे कॉन्सन्ट्रेशन जास्ती आहे, तर टू लोअर कॉन्सन्ट्रेशन, जिथे कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, यालाच आपण काय म्हणतो, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. आता इथे तुम्हाला दिसतंय की हायर कॉन्सन्ट्रेशन, जिथे कॉन्सन्ट्रेशन कमी आहे तिथून खाली जात आहे, तर तुम्हाला एनर्जी प्रोव्हाइड करायची गरज नाही, तर आपोआप खाली येतात, बरोबर ना. सो इट डझंट रिक्वायर्स एनर्जी, डज नॉट रिक्वायर एनर्जी. एनर्जी म्हणजेच एटीपी. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये एनर्जीलाच आपण काय म्हणतो, एटीपी म्हणतो, ठीक आहे ना. आणि पॅसिव्ह ट्रान्सपोर्टलाच आपण डाऊनहिल ट्रान्सपोर्ट असंही म्हणत असतो. डाऊनहिल ट्रान्सपोर्ट, ठीक आहे, चालते. हा, तर बघा पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये पुन्हा तीन प्रकार आहे पॅसिव्ह ट्रान्सपोर्टचे. एक डिफ्युजन, दुसरं फॅसिलिटेड डिफ्युजन आणि तिसरं ऑस्मोसिस. आता तिन्ही काय ते आपण एक एक शिकूया, ठीक आहे. पॅसिव्ह ट्रान्सपोर्टचे तीन प्रकार आहेत. लिहून झालंय ना तुमचं, बघून घ्या एकदा. सो पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट चे तीन प्रकार आहेत. डिफ्युजन, दुसरं फॅसिलिटेड डिफ्युजन आणि तिसरं आहे ऑस्मोसिस. ठीक आहे, चालते. तर एक एक बघूया आपण, ठीक आहे ना. फर्स्ट इज डिफ्युजन. सो व्हॉट इज डिफ्युजन? डिफ्युजन म्हणजे मुवमेंट ऑफ मॉलिक्यूल अगेन्स्ट, बघा पॅसिव्ह ट्रान्सपोर्टच आहे ना, ऍट द एंड डिफ्युजन इज ऑल्सो ट्रान्सपोर्ट. पॅसिव्ह ट्रान्सपोर्टचा एक प्रकार आहे, बरोबर ना. तर डिफ्युजन इज ऑल्सो मुवमेंटच आहे. कशाची मुवमेंट आहे? कशाची मुवमेंट आहे? मॉलिक्युल्सची मुवमेंट आहे. मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स कुठून कुठे? ऑब्व्हियसली आपण पॅसिव्ह डिफ्युजनचेच प्रकार बघत आहोत, तर तिला आपली कॉन्स्टंट राहणार. मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स कुठून? फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन, ठीक आहे ना. आता मॅम तुम्ही म्हणाल की मॅम हे तर अगोदरचीच डेफिनेशन झाली, याच्यामध्ये फरक काय आहे? तर फरक हेच आहे की पॅसिव्ह ट्रान्सपोर्टचे तीन प्रकार आहेत, डिफ्युजन, फॅसिलिटेड डिफ्युजन आणि ऑस्मोसिस. तिघांमध्ये थोडा खूप छोटा फरक आहे. तर ते काय की फॅसिलिटेड डिफ्युजन जे आहे याच्यामध्ये पण मुवमेंट होते मॉलिक्युल्सची हायर कॉन्सन्ट्रेशन पासून लोअर कॉन्सन्ट्रेशन मध्ये, बट विदाउट एनी मेम्ब्रेन प्रोटीन म्हणा किंवा चॅनल म्हणा. आता याचा अर्थ काय आहे मॅम? तर बघा इथे मेम्ब्रेन आहे. मेम्ब्रेन म्हणजे आता बघा तुम्ही म्हणा मेम्ब्रेन काय असते? जर कोणत्याही गोष्टीला बघा तुम्ही आपण अगोदरची जी डायग्राम बघितली होती याच्यामध्ये एक मेम्ब्रेन होते, ती एक पतलाच मेम्ब्रेन होती, म्हणजे काय म्हणू शकतो आपण, एक लेयर होती, एक दिवार होती, ठीक आहे, दिवार एक लक्षात घ्या. जसं की सेलमध्ये सेल मेम्ब्रेन असते का, तशा प्रकारे मेम्ब्रेन म्हणजे सेल मेम्ब्रेनच आपण म्हणतो, ठीक आहे. ऑब्व्हियसली ते सगळे काय होत आहे, सगळं मुवमेंट होतं. कशात मुवमेंट होते? कोणत्याही मॉलिक्युल्सचं कुठून हायर कॉन्सन्ट्रेशन पासून लोअर कॉन्सन्ट्रेशन म्हणा, पॅसिव्ह मध्ये किंवा ऍक्टिव्ह मध्ये लोअर कॉन्सन्ट्रेशन हायर कॉन्सन्ट्रेशन म्हणा, तर कुठे जाते गोष्टी एक्झॅक्टली? तर हे सेलच्या अंदर बाहेर जाण्याचं काम सुरू आहे सध्या, ठीक आहे ना. तर बघा हे सगळं आपण जे आतापर्यंत शिकलो ना, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट, हे सगळं आपण सेल लेवलवर बघतो, ठीक आहे ना. सेल लेवलवर बघतो, ठीक आहे. सेल पर्यंत आणण्यासाठी काय होतं? झायलम आणि फ्लोएम होतं, ठीक आहे. आता सेल पर्यंत आलं, पण सेलच्या बाहेरून आतमध्ये जाण्यासाठी काहीतरी पाहिजे ना, तर ते बाहेरून आतमध्ये जाण्यासाठी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आणि पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट असतात. काय कळलं का मी काय बोलले? की बघा प्लांट जे आहे, प्लांटमध्ये पाणी जे आहे खालून वरपर्यंत जातं. कशा थ्रू जातं? आताच सांगलं होतं, झायलम थ्रू जातं, ठीक आहे ना. खालून वर पाणी आलं, पण सेलमध्ये आता बाहेरून, सेलच्या बाहेरून सेलच्या आतमध्ये जाणं गरजेचं आहे ना, तर त्यासाठी असते ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट, ठीक आहे. तर बघा डिफ्युजन मध्ये बघा इथे तुम्हाला दिसणार एक मेम्ब्रेन दिसतंय. आता सेलच्या आतमध्ये जात आहे, तर सेलच्या आतमध्ये आणि सेलच्या बाहेरचं हे दोघं जे
दोघं डिवाइड झाले, कशा थ्रू डिवाइड झाले तर मेम्ब्रेन थ्रू डिवाइड झाले. सेल मेम्ब्रेन जे आहे हे या दोघांना भागतायत. एक काही पार्ट सेलच्या बाहेर आहे त्याला आपण एक्स्ट्रा सेल्युलर पार्ट म्हणतो आणि काही पार्ट सेलच्या अंदर आहे त्याला आपण इंट्रासेल्युलर पार्ट म्हणतो. ठीक आहे. तर सेलच्या बाहेरचा भाग आणि सेलच्या आतमधला भाग हे कशाने तरी सेपरेट केला गेलाय आणि ते सेपरेट करणारी जी गोष्ट आहे त्याला आपण सेल मेम्ब्रेन म्हणतो. ठीक आहे. तर बघा डिफ्युजन मध्ये काय होतं की कोणतीही गोष्ट बाहेरून हायर कॉन्सन्ट्रेशन पासून लोअर कॉन्सन्ट्रेशन मध्ये जाते, पण या ट्रान्सपोर्टसाठी कोणत्याही प्रोटीनची किंवा मेम्ब्रेन मध्ये हे जे मेम्ब्रेन थ्रू ट्रान्सपोर्ट होते पण हे डायरेक्ट मेम्ब्रेन मधून घुसून जाते. ठीक आहे. आता तुम्हाला आता नाही कळणार, फॅसिलिटेड डिफ्युजन सांगेल तेव्हा तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे कळणार. बघा याच्यानंतर डिफ्युजन एक प्रकार आहे, लक्षात ठेवा. आपण डिफ्युजनवर पुन्हा परत येणार आहोत. ठीक आहे. फॅसिलिटेड डिफ्युजन अगोदर घेऊया. फॅसिलिटेड आता दुसऱ्या प्रकारचं आहे. ठीक आहे. पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट मध्येच दुसरा प्रकार आहे फॅसिलिटेड. पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट मध्येच दुसरा प्रकार आहे फॅसिलिटेड डिफ्युजन. अगेन ही पॅसिव्ह ट्रान्सपोर्टचाच प्रकार आहे, बरोबर ना. मी म्हटलं की पॅसिव्ह ट्रान्सपोर्टच 3 प्रकारचे आहे, डिफ्युजन, फॅसिलिटेड डिफ्युजन आणि तिसरा ऑस्मोसिस. तर डिफ्युजन आपण फॅसिलिटेड डिफ्युजन नंतर आपण पुन्हा डिफ्युजनवर परत जाऊया. ठीक आहे. तर फॅसिलिटेड डिफ्युजन काय असतं तर फॅसिलिटेड डिफ्युजन अगेन पॅसिव्ह ट्रान्सपोर्टचा प्रकार आहे. म्हणजे याच्यामध्ये पण मुवमेंट जे आहे वॉटर मुवमेंट जे आहे कोणत्याही गोष्टीचं हायर कॉन्सन्ट्रेशन पासून लोअर कॉन्सन्ट्रेशन मध्येच होणार, कारण की इट इज अ टाइप ऑफ पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट, बरोबर ना. फॅसिलिटेड डिफ्युजन जे आहे हे पॅसिव्ह ट्रान्सपोर्टचाच एक प्रकार आहे आणि पॅसिव्ह ट्रान्सपोर्टची डेफिनेशन काय आहे की कोणत्याही मॉलिक्युलचं हायर कॉन्सन्ट्रेशन पासून लोअर कॉन्सन्ट्रेशन मध्ये मुवमेंट होणं, बरोबर. तर बेसिक डेफिनेशन तर तेच येणार की फॅसिलिटेड डिफ्युजन काय आहे, हे पण एक मुवमेंट आहे. कशाचं मुवमेंट आहे, इट इज ऑल्सो मुवमेंट. कशाचं मुवमेंट, मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स. आता मॉलिक्युल्स मध्ये पाणी पण असू शकते, फूड पण असू शकते, काही पण असू शकते. मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स कुठून कुठे, फ्रॉम पॅसिव्ह डिफ्युजन सॉरी पॅसिव्ह ट्रान्सपोर्टचा टाइप आहे ना, बरोबर. सो पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये काय असते, हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन, बरोबर. तर लिहा मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. पण इथे थोडासा फरक आहे. काय तर मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन थ्रू प्लाझ्मा प्रोटीन्स. आता प्लाझ्मा प्रोटीन्स काय असू शकतात तर 2 प्रकारचे असतात. चॅनल असतात, काही चॅनल्स असतात. चॅनल्स असू शकतात किंवा कॅरियर प्रोटीन्स, असे 2 प्रकारचे प्रोटीन असतात. पुन्हा एक आहे पंप म्हणून आहे, ते आपण ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये बघत असतो. ठीक आहे. तर बघा फॅसिलिटेड डिफ्युजन मध्ये काय होते, मॉलिक्युल्सचं मुवमेंट होते कुठून, हायर कॉन्सन्ट्रेशन पासून लोअर कॉन्सन्ट्रेशन पर्यंत. इथेपर्यंत बेसिक आहे कारण की पॅसिव्ह ट्रान्सपोर्टचा प्रकार आहे. ठीक आहे. पण इथे फरक आहे, प्लाझ्मा प्रोटीन थ्रू ते ट्रान्सपोर्ट होते. ठीक आहे. म्हणजे बघा तुम्हाला हे प्लाझ्मा दिसतंय, प्लाझ्मा मेम्ब्रेन दिसतंय. त्या प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये तुम्हाला असे काही प्रोटीन दिसणार. तुम्ही बघितले असेल ना सेल चॅप्टर मध्ये तुम्हाला ट्रान्स मेम्ब्रेन प्रोटीन असं ऐकलं असेल तुम्ही. ठीक आहे ना. तर हे जे चॅनल कॅरियर आहे हे सगळे ट्रान्स मेम्ब्रेन प्रोटीन्सच आहेत. ठीक आहे. मेम्ब्रेन मध्ये फसून असलेले प्रोटीन्स. ठीक आहे. ट्रान्स मेम्ब्रेन प्रोटीन्स आहेत. तर याच्यामध्ये काय होतं, फॅसिलिटेड डिफ्युजन मध्ये मॉलिक्युल्स हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन मध्ये जातात. कशा थ्रू तर प्लाझ्मा प्रोटीन्स थ्रू. प्लाझ्मा मध्ये असणारे प्रोटीन्स, प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये असणारे प्रोटीन्स. ठीक आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे सेल मेम्ब्रेन असते, बरं दोन्ही एकच गोष्टी आहे. ठीक आहे. तर इथे मुवमेंट होते मॉलिक्युल्सचं हायर कॉन्सन्ट्रेशन मधून लोअर कॉन्सन्ट्रेशन मध्ये थ्रू प्लाझ्मा प्रोटीन. प्लाझ्मा प्रोटीन काय तर चॅनल किंवा कॅरियर प्रोटीन, 2 प्रकारचे प्लाझ्मा प्रोटीन असतात. ठीक आहे. तर बघा तुम्हाला इथे पण या डायग्राम मध्ये पण दिसणार की हायर कॉन्सन्ट्रेशन, इथे बघा तुम्हाला जास्ती दिसतात ना हिरवे बॉल्स, तर इथे कॉन्सन्ट्रेशन काय हायर कॉन्सन्ट्रेशन आहे बाहेर, आणि अंदर बघा तुम्हाला कमी कॉन्सन्ट्रेशन दिसणार. हे एक्स्ट्रा सेल्युलर स्पेस आहे. एक्स्ट्रा सेल्युलर स्पेस म्हणजे सेलच्या बाहेरची स्पेस म्हणजे एक्स्ट्रा सेल्युलर स्पेस, आणि इंट्रा सेल्युलर स्पेस म्हणजे सेलच्या अंदरची स्पेस. तर बघा हे जे मॉलिक्युल्स आहे हे बाहेरून एक्स्ट्रा सेल्युलर स्पेस मधून इंट्रा सेल्युलर स्पेस मध्ये येत आहे. कशा थ्रू येत आहे, या मेम्ब्रेन मध्ये असलेल्या प्रोटीन्स थ्रू येत आहे, बरोबर ना. तर या टाईपच्या ट्रान्सपोर्टला आपण काय म्हणतो, फॅसिलिटेड डिफ्युजन. ठीक आहे. तर फॅसिलिटेड डिफ्युजन आणि डिफ्युजन मध्ये काय फरक आहे, फक्त प्लाझ्मा प्रोटीन्सचा फरक आहे. ठीक आहे ना. डिफ्युजन मध्ये प्लाझ्मा प्रोटीनची गरज नसते, फॅसिलिटेड डिफ्युजन मध्ये प्लाझ्मा प्रोटीनची गरज असते.
ठीक आहे. दोघांमध्ये काय होतं, ऑब्व्हियसली आपण पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट शिकतो. पॅसिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये कोणत्याही मॉलिक्युल्सचं मुवमेंट हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन मध्ये होते. जर कॉन्सन्ट्रेशन जर ते मुवमेंट डायरेक्ट होत असेल तर त्याला आपण डिफ्युजन म्हणतो, आणि जर ते प्लाझ्मा प्रोटीन थ्रू होत असेल तर त्याला आपण फॅसिलिटेड डिफ्युजन म्हणतो. ठीक आहे, चालेल. आता तिसरा प्रकार आहे ऑस्मोसिस. ऑस्मोसिस आणि डिफ्युजन ऑलमोस्ट सेम, फक्त फरक एवढा असते की जर का जे आपण मॉलिक्युल्स आतापर्यंत म्हणत होतो ते मॉलिक्युल्स जर वॉटर असेल ना तर त्याला ऑस्मोसिस म्हणते, म्हणजे सिंपल. ऑस्मोसिस इट इज ऑल्सो अ टाइप ऑफ पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. पॅसिव्ह ट्रान्सपोर्टचाच एक प्रकार आहे ऑस्मोसिस. ऑस्मोसिस मध्ये काय होते, देर इज मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स, अगेन तेच मुवमेंट ऑफ, पण इथे काय वॉटर मॉलिक्युल स्पेसिफिकली. ऑस्मोसिस फक्त वॉटर मॉलिक्युल साठी होते. ठीक आहे. जर फूड मॉलिक्युल्स असणार तर त्याला आपण ऑस्मोसिस नाही म्हणतो, त्याला आपण डिफ्युजन म्हणतो. ठीक आहे. तर मॉलिक्युल्स जे आपले मूव्ह करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, जर पाणी मूव्ह करत असेल तर त्याला आपण ऑस्मोसिस म्हणतो. ठीक आहे. जर पाणी मूव्ह नसेल करत असेल, अन्न करत असेल किंवा दुसरी काही गोष्ट असेल तर त्याला आपण डिफ्युजन म्हणतो. ठीक आहे. पण जर फक्त पाणी मूव्ह करत असेल तर त्याला आपण ऑस्मोसिस म्हणतो. तर मुवमेंट ऑफ कशाचं मुवमेंट, वॉटर मॉलिक्युल्स. पाणी फक्त पाण्यासाठी आपण ऑस्मोसिस वापरतो. ठीक आहे. दुसऱ्या कोणत्याच मॉलिक्युल साठी आपण ऑस्मोसिस म्हणत नाही. ठीक आहे. सो इट इज मुवमेंट ऑफ वॉटर मॉलिक्युल्स. कुठून, फ्रॉम हायर वॉटर कॉन्सन्ट्रेशन, जिथे पाणी जास्त आहे तिथे, फ्रॉम हायर वॉटर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर वॉटर कॉन्सन्ट्रेशन. बरोबर. तर ऑस्मोसिस मध्ये काय होते, इट इज ऑल्सो टाइप ऑफ पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. पॅसिव्ह ट्रान्सपोर्टचाच एक प्रकार आहे. याच्यामध्ये पाण्याचं मुवमेंट होते. ठीक आहे. कुठून, जिथे पाणी जास्ती आहे, कुठे, जिथे पाणी कमी आहे. मुवमेंट ऑफ वॉटर फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर वॉटर कॉन्सन्ट्रेशन थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन. सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे याच्यामध्ये पण मेम्ब्रेनची गरज आहे. आणि सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे अशी मेम्ब्रेन जी सगळ्या गोष्टीला ट्रान्सपोर्ट नाही होऊ देत, सगळ्या गोष्टीचं ट्रान्सपोर्ट नाही होत, काही सिलेक्टिव्ह गोष्टी असते त्याचाच ट्रान्सपोर्ट होऊ शकते. ठीक आहे. चालेल, हे तुम्ही सेल चॅप्टर मध्ये जास्त चांगल्या प्रकारे शिकणार. ठीक आहे, चालते. तर ऑस्मोसिस मुवमेंट ऑफ वॉटर मॉलिक्युल्स फ्रॉम हायर वॉटर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर वॉटर कॉन्सन्ट्रेशन थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन. याच्यामध्ये पण चॅनल प्रोटीन्स म्हणजे प्लाझ्मा प्रोटीन्सची गरज नाहीये, म्हणजे चॅनल आणि कॅरियर्सची गरज नाहीये. ठीक आहे, चालते. जर पाण्याचं मुवमेंट चॅनल प्रोटीन थ्रू होत असेल ना तर त्याला आपण अगेन डिफ्युजन म्हणतो. पण जर डायरेक्ट मेम्ब्रेन मधून येणं जाणं सुरू असेल ना तर त्याला आपण मग ऑस्मोसिस म्हणतो. ठीक आहे. चॅनल प्रोटीन जर यूज होत असेल तर त्याला आपण अगेन फॅसिलिटेड डिफ्युजन म्हणतो. ठीक आहे ना. पण डायरेक्ट मेम्ब्रेन मधून होत असेल तर त्याला आपण ऑस्मोसिस म्हणतो पाण्याला. ठीक आहे. पाणी लक्षात आहे, याच्यामध्ये पाणी लक्षात ठेवा. ऑस्मोसिस मध्ये फक्त पाण्याचं मुवमेंट होते, दुसरं काहीच नाही. ठीक आहे, चला पुढे जाऊया. तर एकदा समरी सांगते की जे आपलं ट्रान्सपोर्ट होतं दोन प्रकारचं होतं. एक एक ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आणि दुसरं इज पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये काय होते, एनर्जीची रिक्वायरमेंट असते. कशाचं मुवमेंट होते, मॉलिक्युल्सचं मुवमेंट होते. कुठून, फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन. म्हणूनच ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टला आपण अपहिल ट्रान्सपोर्ट म्हणतो. पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये काय होते, मुवमेंट होते मॉलिक्युल्सचं फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. हायर पासून लोअर जाते तर एनर्जीची गरज नसते आणि इट इज ऑल्सो कॉल्ड एज डाउनहिल ट्रान्सपोर्ट. ठीक आहे. आता बल्क ट्रान्सपोर्ट. बल्क ट्रान्सपोर्ट म्हणजे काय, आतापर्यंत आपण मॉलिक्युल म्हणत होतो, छोट्या गोष्टी मॉलिक्युल होतात. आता बल्क म्हणजे काय, मोठ्या गोष्टी असतात. ठीक आहे ना. तर बल्क ट्रान्सपोर्ट म्हणजे इट इज ऑल्सो टाइप ऑफ ट्रान्सपोर्ट ओनली. ठीक आहे ना. ट्रान्सपोर्टचाच एक प्रकार आहे. इट इज ऑल्सो ट्रान्सपोर्ट. कशाचं ट्रान्सपोर्ट ऑफ लार्जर सबस्टन्सेस. ठीक आहे. मॉलिक्युल्स नाही म्हणणार आपण याला, सबस्टन्सेस. मोठ्या गोष्टींचं होतं. ठीक आहे ना. अगेन ट्रान्सपोर्ट कुठून होत आहे, बाहेरून, सेलच्या बाहेरून सेलच्या आतमध्ये जात आहे गोष्टी. ठीक आहे ना. किंवा सेलच्या आतून बाहेर जात आहे, सेलमध्ये होत आहे, सेलच्या लेवलवर या गोष्टी होत्या. ठीक आहे ना. तर बल्क ट्रान्सपोर्ट पण दोन प्रकारचे असतात. नेक्स्ट स्लाइड मध्ये बरं ठीक आहे, इथेच आपण करूया. बल्क ट्रान्सपोर्ट पण दोन प्रकारचे असते. एंडोसायटोसिस आणि दुसरा आहे एक्झोसायटोसिस. तर एंडोसायटोसिस मध्ये काय होतं, एंडो म्हणजे अंदर, सायटो म्हणजे सेल. तर
एंडोसायटोसिस मध्ये काय होते, सेलच्या बाहेरच्या गोष्टी सेलच्या आतमध्ये येतात. ठीक आहे. आणि एक्झो म्हणजे बाहेर, एंडो म्हणजे अंदर आणि सायटो म्हणजे सेल. तर एंडोसायटोसिस मध्ये काय होते, सेलच्या बाहेरच्या गोष्टी, हे सेल आहे तर सेलच्या बाहेरच्या गोष्टी सेलच्या आतमध्ये येतात. ठीक आहे. आणि एक्झो म्हणजे बाहेर, सायटो म्हणजे सेल. तर एक्झोसायटोसिस मध्ये काय होते, सेलच्या आतमधल्या गोष्टी सेलच्या बाहेर जातात. ठीक आहे. बेसिक ही डायग्राम तुम्हाला चांगल्या प्रकारे कळेल. बघा, एंडोसायटोसिस मध्ये काय होतं, एंडो म्हणजे अंदर, सायटो म्हणजे सेल. तर सेलच्या बाहेरच्या गोष्टी सेलच्या आतमध्ये येतात, सेलच्या बाहेरच्या गोष्टी सेलच्या आतमध्ये येतात. आणि एक्झो म्हणजे बाहेर, सायटो म्हणजे सेल. तर याच्यामध्ये सेलच्या आतमधल्या गोष्टी सेलच्या बाहेर जातात. क्लिअर. तो एंडोसायटोसिस इट इज अ टाइप ऑफ मुवमेंट ऑफ लार्जर सबस्टन्सेस फ्रॉम इनसाइड द सेल टू आउटसाइड. ठीक आहे ना. एंडोसायटोसिस म्हणजे आपण काय म्हणू शकतो, इट इज अ ट्रान्सपोर्ट. काय आहे, ट्रान्सपोर्ट आहे कशाचा, ट्रान्सपोर्ट ऑफ लार्जर सबस्टन्स, मोठे मोठे सबस्टन्सचे, लार्जर सबस्टन्स फ्रॉम कुठून, फ्रॉम इनसाइड सेल, इनसाइड द सेल टू आउटसाइड द सेल, आतून बाहेर. ठीक आहे. आणि एक्झोसायटोसिस मध्ये काय होते, सॉरी चुकलं थोडं. फ्रॉम आउटसाइड द सेल टू इनसाइड द सेल. आतून बाहेरून आतमध्ये. एक्झोसायटोसिस मध्ये काय होते, इट इज ऑल्सो ट्रान्सपोर्ट. कशाचा ट्रान्सपोर्ट, ट्रान्सपोर्ट ऑफ सबस्टन्सेस कुठून, फ्रॉम इनसाइड, आतून, इनसाइड द सेल कुठे, टू आउटसाइड द सेल, स्ट्रेट बाहेर, सेलच्या आतून सेलच्या बाहेर. दॅट इज एक्झोसायटोसिस. एक्झो म्हणजे बाहेर, तर आतून बाहेर जातात. एंडो म्हणजे आतमध्ये, बाहेरून आतमध्ये येतात. ठीक आहे, चालते. तर बघा, एंडोसायटोसिसचे आता दोन प्रकार आहेत. एंडोसायटोसिस जे आपण म्हटलं, एंडोसायटोसिसचे दोन प्रकार आहेत. एक फॅगोसायटोसिस आणि दुसरं इज स्पिनोसायटोसिस. हे तुमच्या लेवलवर तेवढे इम्पॉर्टंट नाहीये, बट एक लक्षात ठेवा. फॅगोसायटोसिस म्हणजे काय असते, एंडोसायटोसिसचेच प्रकार आहे. म्हणजे एंडो म्हणजे बाहेरून आतमध्येच गोष्टी जाणार आहे. ठीक आहे. पण जर सेल मोठे मोठे, फॅगोसायटोसिस म्हणजे सेल इटिंग, सेल जर काही खात असेल तर त्याला आपण फॅगोसायटोसिस म्हणतो. पिनोसायटोसिस म्हणजे सेल ड्रिंकिंग प्रोसेस. सेल जर काही लिक्विड अंदर घेत असेल तर त्याला आपण पिनोसायटोसिस म्हणतो. ठीक आहे. सध्याच्या लेवलवर एवढंच इम्पॉर्टंट आहे. फॅगोसायटोसिस इज सेल इटिंग प्रोसेस म्हणजे सेल खातोय, आणि पिनोसायटोसिस म्हणजे सेल ड्रिंकिंग प्रोसेस म्हणजे सेल पितोय. ठीक आहे, चालते. जस्ट वर्ड्स लक्षात ठेवा. एंडोसायटोसिसचे प्रकार आहे. बरं, आता बल्क ट्रान्सपोर्ट मध्ये दोन प्रकार बघितले, एक्झोसायटोसिस, एंडोसायटोसिस. एंडोसायटोसिस मध्ये बाहेरून आतमध्ये, एक्झोसायटोसिस म्हणजे आतून बाहेर, एक्झो बाहेर. ठीक आहे. एंडोसायटोसिस म्हणजे अंदर घेण्याच्या प्रोसेसमध्ये पुन्हा दोन प्रकार आहेत, एक फॅगोसायटोसिस आणि पिनोसायटोसिस. फॅगोसायटोसिस म्हणजे सेल इटिंग प्रोसेस म्हणजे सेल खातोय, बघा सेल खातोय. आणि पिनोसायटोसिस म्हणजे सेल ड्रिंकिंग प्रोसेस, सेल पितोय. चालतंय. चला, इथे आपलं ट्रान्सपोर्ट संपतं. आता पुन्हा दोन टॉपिक आपल्याला शिकायचे आहेत, दॅट इज फोटोसिंथेसिस आणि ट्रान्सपिरेशन. छोटे छोटे आहेत, 10 मिनिटात संपूया. ठीक आहे. फोटोसिंथेसिस काय? फोटोसिंथेसिस इट इज अ प्रोसेस, तुम्हाला माहितीच असेल. इट इज अ प्रोसेस बाय विच प्लांट्स प्रिपेअर देअर फूड, प्रिपेअर देअर ओन फूड, स्वतःचं फूड, प्रिपेअर देअर ओन फूड in presence of sunlight
क्लोरोफिल अँड वॉटर. सनलाईट, क्लोरोफिल आणि वॉटर या तिघांच्या प्रेझेन्स मध्ये प्लांट जे आहे ते स्वतःचं फूड स्वतः बनवतं. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? फोटोसिंथेसिस. तर या प्रोसेससाठी 3 गोष्टी गरजेच्या आहेत. एक सनलाईट म्हणजे ऊन, म्हणजे याच्यावरून तुम्हाला काय कळतं की फोटोसिंथेसिस ही फक्त दिवसानी होणारी प्रोसेस आहे. ठीक आहे ना. आणि दुसरं काय? सनलाईट झालं. दुसरं काय? वॉटर, पाण्याची पण गरज आहे. तिसरं काय? क्लोरोफिल. क्लोरोफिल काय असते? इट इज अ पिगमेंट असते, जसं की एक कलर गिव्हिंग सबस्टन्स आहे. पिगमेंट म्हणजे काय म्हणू शकतो? रंग देणारा सबस्टन्स आहे. ठीक आहे ना. पिगमेंट आहे जे कुठे असतं? लिव्स मध्ये असतं. ठीक आहे ना. म्हणजे जिथे जिथे 3 गोष्टींची गरज आहे बरं, सनलाईट, क्लोरोफिल आणि वॉटर. जिथे सनलाईट असणार, जिथे पाणी असणार आणि जिथे क्लोरोफिल, जिथे या 3ही गोष्टी असणार तिथेच फक्त फूड प्रिपेअर होणार. ठीक आहे. आणि ही जी प्रक्रिया आहे, ज्या प्रक्रियेमध्ये प्लांट्स किंवा झाडं स्वतःचं फूड स्वतः बनवतात, त्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? फोटोसिंथेसिस म्हणतो. ठीक आहे. तर बघा इथे तुम्हाला या डायग्राम मध्ये खूप छान प्रकारे दाखवलाय. सनलाईट, लाईट येतोय इथे, वॉटर पण येतोय आणि इथे क्लोरोफिल पण असणार आहे. हिरवा आहे प्लांट म्हणजे सॉरी लीफ हिरवा आहे म्हणजे तिथे क्लोरोफिल पण असणार आहे. ठीक आहे. आणि सोबतच कार्बन डायऑक्साईडची पण गरज असते. बरं ठीक आहे. डेफिनेशन मध्ये इन्व्हॉल्व नाही केलं तरी पण आपण करूयात तरी पण. ठीक आहे. थोडं मॉडिफाय करते मी डेफिनेशनला. कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर. ठीक आहे. कार्बन डायऑक्साईड पण तेवढंच गरजेचं. बरं म्हणजे का बरं? जर कार्बन डायऑक्साईड नसणार तर फोटोसिंथेसिस होणार नाही. ठीक आहे. तर 4 गोष्टी गरजेच्या. एक लाईट, दुसरं काय आहे? कार्बन डायऑक्साईड, तिसरं काय? वॉटर, आणि चौथं काय? इथे असणारं क्लोरोफिल. ठीक आहे. 4 गोष्टी गरजेच्या. ठीक आहे. तर या प्रोसेसला आपण काय म्हणतो? फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये प्लांट स्वतःचं फूड स्वतः बनवतात, स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. कशाच्या प्रेझेन्समध्ये? सनलाईट, लीफ मध्ये असणारं क्लोरोफिल, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर. ठीक आहे. जर या 4 गोष्टींमध्ये एकही गोष्ट कमी असणार तर फोटोसिंथेसिस होणार नाही. चालेल. चलो पुढे जाते. बस याच्यामध्ये तुम्हाला बस दाखवलंय की बघा याच्यामध्ये पण वॉटर येतोय खालून वर, सनलाईट येतोय आणि कार्बन डायऑक्साईड आतमध्ये येतं आणि ऑक्सिजन बाहेर पडतो. ठीक आहे. चालते. चला लास्ट आहे ट्रान्सपिरेशन. ट्रान्सपिरेशन पण एक प्रोसेस आहे. इट इज अ प्रोसेस. डेफिनेशन बघा. इट इज अ प्रोसेस in which water from plant goes into atmosphere. म्हणजे प्लांट मध्ये असलेलं पाणी ऍटमॉस्फिअर मध्ये जातं. ठीक आहे. ट्रान्सपिरेशन सिंपल लाईक इव्हॅपोरेशन सारखंच प्रोसेस आहे. ठीक आहे ना. बघा तर याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय बघा पाणी खालून वर येत आहे आणि लीफ मध्ये काय होत आहे? हे पाणी जे आहे हे बाहेर निघतोय. बघा तुम्हाला कळत असेल. ठीक आहे. वॉटर वेपर्सच्या फॉर्म मध्ये पाणी बाहेर निघतं. ठीक आहे ना. लीफ मध्ये पाणी असतं ते लीफ मधून बाहेर निघतं वॉटर वेपर्सच्या फॉर्म मध्ये. त्या प्रोसेसला आपण ट्रान्सपिरेशन म्हणतो. यालाच आपण असं पण म्हणू शकतो. यालाच आपण पुन्हा एक लाईन आपण अशी पण लिहू शकतो. इट इज अ प्रोसेस ऑफ लॉस ऑफ वॉटर. मग पाण्याचं लॉस होत आहे. लॉस ऑफ वॉटर फ्रॉम लीफ सरफेस. म्हणजे लीफच्या सरफेसवरनं इनटू कुठे जातं? ऍटमॉस्फिअर मध्ये. ठीक आहे. इट इज अ प्रोसेस ऑफ लॉस ऑफ वॉटर फ्रॉम लीफ सरफेस. म्हणजे पाण्याच्या सरफेसवरनं, पाण्याच्या सरफेसवरनं पाणी बाहेर जात आहे. म्हणजे लीफ मध्ये असणारं पाणी लीफ मधून बाहेर निघत आहे. ठीक आहे ना.
इन द फॉर्म ऑफ, कोणत्या फॉर्म मध्ये? इन द फॉर्म ऑफ वॉटर वेपर्स, वॉटर वेपर्सच्या फॉर्म मध्ये. बरं, ठीक आहे ना. म्हणजे पाणी डायरेक्ट असं लिक्विड मध्ये नाही निघत, लिक्विड फॉर्म मध्ये नाही निघत, तर वॉटर वेपर्सच्या फॉर्म मध्ये निघतं. ठीक आहे. तर या प्रोसेसला आपण म्हणतो ट्रान्सपिरेशन. ठीक आहे. लास्ट स्लाइड आहे बघा. पाणी खालून आलं, लीफ मध्ये आलं बघा. वर कशाने येणार आहे? झायलम थ्रू येणार आहे. लीफ मध्ये आलं आणि लीफ मध्ये काय होतं बघा, पाणी जे आहे लीफ मधून बाहेर निघतंय. कशा फॉर्म मध्ये? वॉटर वेपरच्या फॉर्म मध्ये. या प्रोसेसला आपण म्हणतो ट्रान्सपिरेशन. एकदा पुन्हा सांगते, ट्रान्सपिरेशन इट इज अ प्रोसेस ऑफ लॉस ऑफ वॉटर फ्रॉम लीफ सरफेस इनटू द ऍटमॉस्फिअर इन द फॉर्म ऑफ वॉटर वेपर. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? ट्रान्सपिरेशन. ठीक आहे. चलो, ठीक आहे. इथे होतं आपलं लेक्चर संपतं. तरी पण एकदा मी तुम्हाला पूर्ण एक ग्रॉस आयडिया देते आपण आज काय काय शिकलो. सगळ्यात पहिला आपण ट्रान्सपोर्ट सुरू केलं. ट्रान्सपोर्ट म्हणजे मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स फ्रॉम वन पार्ट ऑफ प्लांट टू अदर पार्ट ऑफ प्लांट. मग मुवमेंट ट्रान्सपोर्टमध्येच आपण दोन प्रकार बघितले, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. बरं, हे कोणते ट्रान्सपोर्ट होते? हे छोट्या गोष्टींचे मॉलिक्युल्सचं ट्रान्सपोर्ट होतं. ठीक आहे. कुठून? सेलच्या बाहेरून सेलच्या आतमध्ये. ठीक आहे. मग ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे काय होते? लोअर कॉन्सन्ट्रेशन मधून हायर कॉन्सन्ट्रेशन मध्ये गोष्टी जातात. पॅसिव्ह मध्ये हायर कॉन्सन्ट्रेशन मधून लोअर कॉन्सन्ट्रेशन मध्ये गोष्टी जातात. ठीक आहे. मग पॅसिव्ह ट्रान्सपोर्टचे 3 प्रकार बघितले आपण. ठीक आहे. डिफ्युजन, फॅसिलिटी डिफ्युजन आणि ऑस्मोसिस. डिफ्युजन मध्ये काय होते? देर इज मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन विदाउट प्लाझ्मा प्रोटीन, म्हणजे प्लाझ्मा प्रोटीनची गरज नसते. फॅसिलिटी डिफ्युजन मध्ये काय असते? देर इज मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन थ्रू प्लाझ्मा प्रोटीन. ठीक आहे. ऑस्मोसिस मध्ये देर इज मुवमेंट ऑफ वॉटर मॉलिक्युल फ्रॉम हायर वॉटर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर वॉटर कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. चालेल. मग त्यानंतर बल्क ट्रान्सपोर्ट बघितलं. बल्क ट्रान्सपोर्ट म्हणजे मोठ्या लार्जर सबस्टन्सचं ट्रान्सपोर्ट. ठीक आहे. त्याच्यामध्ये पण 2 टाईप, एक्झोसायटोसिस, एंडोसायटोसिस. एंडोसायटोसिस मध्ये गोष्टी बाहेरून आतमध्ये येतात, एक्झोसायटोसिस मध्ये आतून बाहेर जातात. एंडोसायटोसिसचे 2 प्रकार, फॅगोसायटोसिस, पिनोसायटोसिस. फॅगोसायटोसिस इज सेल इटिंग प्रोसेस, पिनोसायटोसिस इज सेल ड्रिंकिंग प्रोसेस. मग त्यानंतर आपण फोटोसिंथेसिस बघितलं. फोटोसिंथेसिस इट इज अ प्रोसेस इन विच प्लांट्स प्रिपेअर देअर ओन फूड इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट, क्लोरोफिल, वॉटर अँड कार्बन डायऑक्साइड. ठीक आहे. लास्ट होतं ट्रान्सपिरेशन. इट इज अ प्रोसेस ऑफ लॉस ऑफ वॉटर फ्रॉम लीफ सरफेस इनटू द ऍटमॉस्फिअर इन द फॉर्म ऑफ वॉटर वेपर. ठीक आहे. चालेल. चला, थँक्यू.